सर्वप्रथम सर्वांना नमस्कार, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर आता बघा एकाच कलरचे किती ब्लाऊज आले. हा एक आणि हा एक सेम टू सेम साड्या आहेत त्यांच्या आणि थोडं वर्कमध्ये थोडा फरक आहे. हा पण तोच कलर लगन सराई म्हटल्यावर लाल गुलाबी पर्पल कलर चालतात. तर बघा हा सुद्धा गुलाबीच कलर आणि ब्लाऊज इतके आलेत ना, आता शिवणं कसे कसे होतील काय माहिती. तर आता याच्या टाकणे आपल्याला एकाच्या टाकायच्या देवसेना बाया आणि एकाच्या टाकायच्या आहेत चंद्राबाया. अशी म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी आवड असते. तर हे पहिले मी अशा टाकल्या होत्या, म्हणजे जसं ॲडजस्ट होईल तसं. बरं, नेटचं कापड आहे आणि मग तिच्यात थोड्या कपडा नव्हता परवडत जास्त मिरी टाकायला, तर तिथं थोड्या टाकल्या होत्या. आता परत हे 3 काठाची ब्लाऊज, आता याच्या अजून अस्तर बाकी राहण्याला. पण बघा एका दिवसात इतके ब्लाऊज येतात, शिवून इतके होतात का? कारण आपल्या मागं कामं भरपूर असतात. याच्यावर छान असा साडीचा असा कलर आहे. एकाच कस्टमरचे इतके ब्लाऊज. साडी चेंजेस आहे पण थोडं. हा हिरवा कलर, याच्यात मस्त पिवळा ब्लाऊज. तर ही लग्नासाठी हळदीची साडी कॉम्बिनेशन बघा किती छान आहे. ही एकदम पोपटी कलर आहे असा आणि याच्यात पण हिरवाच ब्लाऊज आहे. आणि ही आहे गुलाबी साडी. हे बघा असा कपडा आहे, म्हणजे साडी तशी कलरची आणि पीस असा आहे. तर असं भरपूर लग्न सराईत नाही नेहमीच येतात. आता याच्यात पण एक गुलाबी ब्लाऊज आला आणि हा या साडीचा असा सेम टू सेम कलर आहे आणि पीस सुद्धा तसाच निघलाय. याच्यात सुद्धा त्यांनी देवसेनाबाई सांगितलं आणि हा कॉटनचा साधा वापरायचा पीस आहे. तर बघा तुम्ही, आता हे काल आलेले ब्लाऊज आहे फक्त. तर आता हे तर भरपूर दिवसाची बाकी पण शिवायची बाकीच होते हे. आता बघा ह्या पिशवीतलं मापाचं सगळं आठवणीत ठेवावं लागतं तरच कोणता मेळ बसतो. आता बघा ह्या कापडात किती ब्लाऊज पीस आहेत. तर हे कॉलरचे ब्लाऊज शिवायचे मी काटून ठेवले. मला वाटलं काटले नाही का, आठवण नव्हती. तर आता याचा नंबर आज लावूयात आपण, कारण ते भरपूर दिवसाची बाकी आणि बाहेरगावचे असल्यामुळं राहूनच गेले. आणि ही कॉटन साडी म्हणलं बघा, छान असं पीस निघला तिच्यात. कॉटन साडीतला पीस येतो आणि परत कॉलरचे ब्लाऊज. काय ताई काय करतात, शेतात जाण्यासाठी कॉलरचे ब्लाऊज चांगले असतात. पण आता हे उन्हाळ्यात नाही जमत कारण खूप गरम होतं. तर हे मस्तपैकी 1 मीटर ब्लाऊज लागतोय कॉलरच्या याला, कारण त्यांना बाह्या पण इतकाल्या हव्या असतात त्याच्यामुळं. तर त्यांनी 1 मीटर पीस आणि 1 मीटर अस्तर आणलेलं आहे. हे बघा अजून एक ब्लाऊज, 1 मीटर पीस आणि 1 मीटर अस्तर. तर असे त्यांना. आणि याचा अजून हा एकदम साधा शिवणं आहे, वेलवेटमधून आहे हा कापड. करायचं म्हटलं ना, काम करणाऱ्याला खूप काम असतं. तर ब्लाऊज इतके शिवायची बाकी आहे ना, पण आता आपली गटाची कामं पण खूप चांगली, त्याच्यामुळं याच्याकडे थोडं दुर्लक्ष होते. पण काय करायचं, हे पण वेळेतच द्यावं लागतं. तर आता हे टिपटॉपचे ब्लाऊज येतील तर मी कापून ठेवले आणि हे पण मी कापून ठेवले. तर आता मी चालणार आहे मशीन काम सुरू. आतापर्यंत मी काय केलं, लेखी काम केलं, कारण बचत गटाची कामं ते पण आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघताच. मी बचत गटाचं पण काम करते. तर MI पे लिहिले आतापर्यंत. पण गावात लग्न आहे, लग्नाचे ब्लाऊज अर्जंट देणं आपलं हे काम आहे आणि कर्तव्य आहे. आता आपण घेतली म्हटल्यावरती आपल्याला क्लिअर करूनच द्यावं लागेल. तर चला भेटूया आपण मशीनवरती. तर चलो बाय.